कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माझ्या मुलाला एक आई म्हणून मी संस्कार देऊ शकले नाही। माझ्या मुलामुळे तुम्हाला जो काही त्रास झाला असेल त्याबद्दल मी तुमची माफी मागते। तुम्ही येऊ शकता। मला वाटलं होतं तू सुधारलास म्हणून, पण आज एक आई म्हणून या सगळ्यांसमोर माझी मान खाली घालायला लावलीस तू। मी नाही। आदित्य, याला प्लीज माझ्या नजरेसमोरून घेऊन जा, प्लीज। दादा मी या घरी घेऊन जाऊया। चला पर दरवाजा बंद कर। मूर्ख माणसा, गेटा गेटा। तुला लाज नाही वाटत का रे? का दारू प्यायलास तू? परत आधीसारखा वागायला लागलास यार प्रीतम। तर काय करतो? तुझ्या मूर्खपणामुळे आईला सगळ्यांची माफी मागावी लागली। का प्यायलास दारू? का प्यायलास? तुला कधीपासून तेच सांगतोय ना दादा, मी नाही प्यायलो रे। काय बोलतोयस? मला तर मीच नाही पाजली दारू। हे सगळं ना त्या दिशामुळे होतंय। मी आई समोर तिचं खापर फोडणार आहे। तू बघ तुझ्या चुकीचं खापर दिशावर फोडू नकोस। आणि मी ना तुला वन्स अँड फॉर ऑल सांगतोय, दिशा सोबत तुझं लग्न ठरलंय, मुहूर्त निघालेला आहे, त्यामुळे तुला तिच्या सोबत लग्न करावंच लागेल। ओके? आदित्य सर, काय इकडे या, इकडे या। बस झाला। प्रत्येक वेळी ना तुझा मी नाही लपवणार आहे। बस झालं। आदित्य सर, काय करताय तुम्ही? समजताय का तुम्हाला? शुद्धीवर नाहीये ते, त्यांना शांत होऊ द्या ना जरा। तुम्ही जे काय बी बोलताय ते समजताय का त्यांना? ए बघा, मला माहितीये त्यांच्याकडनं लई मोठी चूक झाली, पण त्यांना जरा शांत होऊ द्या, शुद्धीवर येऊ द्या। ते शुद्धीवर आले का नाही मग तुम्ही बसून बोला ना एकमेकांशी शांतपणे। आदित्य सर, तुम्ही त्यांचे मोठे भाऊ आहात, तुम्हालाच त्यांना समजून घ्यायला पाहिजे। तुम्ही नाही तर कोण त्यांचं मन जाणून घेणार आहे? अरवास, आईला सगळ्यांसमोर हात जोडून माफी मागावी लागली, त्यामुळे मला नाही वाटत मी याला परत कधी माफ करू शकेन। आदित्य सर, सर ऐका ना। आदित्य सर, तुला हाकणं। मिहिर, थँक्यू सो मच, थँक्यू। आज तुझ्यामुळे आपला हा प्लॅन सक्सेसफुल झाला। तू नेहमी माझ्या अडचणींच्या वेळेस माझी साथ देतोस, म्हणूनच मला तू खूप 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 आवडतोस। तुला मी अडचणीच्या वेळेला मदत करतो म्हणून मी तुला आवडतो। दिशा, तू प्रेम माझ्यावर करतेस पण लग्न त्या प्रीतमशी करतेस। मिहिर बेबी, मी आपल्यासाठीच करते ना शोना। अरे यात आपल्या दोघांचाही फायदा आहे। तो प्रीतम किती लूजर आहे, किती युजलेस आहे, हे आज त्याने स्वतःच्या हाताने सिद्ध केलं सगळ्यांसमोर। आणि राहता राहिला प्रश्न त्या आदित्यचा, त्याचा काटा पण काढायला मला वेळ नाही लागणार। आणि एकदा का किर्लोस्कर एम्पायर आपल्या ताब्यात आलं की आपण त्याचे मालक असू। आणि यात तुझंही व्यवस्थित ऍडव्हान्टेज आहे हा मिहिर। अरे किर्लोस्कर बिझनेस मधले 1-2-3 कंपनीज मी तुझ्या नावावर करून टाकेन, त्यामुळे तुझं करिअर पण सेट होईल आणि मी पण असेनच तुझ्यासोबत। कुठे कमी पडलोय आपण श्रीकांत? काय चुकलंय आपलं की आपण फक्त बिझनेस वाढवण्याकडे लक्ष दिलं आणि मुलांकडे पूर्णपणे दुर्लक्षच केलंय?
नाही असं नाही अहिल्या, आपण आपल्या मुलांकडे दुर्लक्ष नाही केलं, उलट त्यांच्यावरती योग्य ते संस्कार केलेत आपण. मग प्रीतमला या अवस्थेत का बघावं लागलं मला? श्रीकांत, आज प्रीतम जे वागलाय ना ते आपले संस्कार नाही आहेत. इतक्या कष्टाने आपण हे किर्लोस्कर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज उभं केलंय, किती कुटुंब चालतात यावर, त्या सगळ्याला काही अर्थच उरणार नाहीये का? म्हणजे अहिल्या, आपले संस्कार इतके कुचकामी आहेत का की एका छोट्या गोष्टीमुळे मातेबोल ठरतील? आज प्रीतमच्या बाबतीत जे घडलंय ना त्याचा विचार करायला हवाय आपण. ते मला मान्य आहे, प्रीतम बेछूट वागायचा, पण ड्रिंक करून ऑफिसमध्ये येणाऱ्यातला नाही येतो. मला आतून असं वाटतंय की या गोष्टीला वेगळा काहीतरी पैलू आहे. काय पैलू आहे आता? सगळं तर लख्ख आपल्या समोर आहे. कदाचित ना माझ्या घराला, या घरातल्या सुखाला माझीच नजर लागली. अहिल्या, मी म्हणाले ना की प्रीतम किती शहाण्यासारखा वागतोय, चांगला वागतोय, आपण परत जाऊ, आपल्या मुळांपाशी जाऊ. कदाचित देवालाच ते मान्य नसेल. सासूमो, सासूमो, अगं आय एम सो सॉरी. मी चुकले, मी कमी पडले. मला असं वाटलं होतं की प्रीतम चेंज झालाय, पण तो माझा गैरसमज होता. मला प्रीतमवर अजून कष्ट घ्यावे लागणार. पण सासू मॉम, सासरी डॅड, यू डोंट वरी, आय विल ऑलवेज बी विथ हिम. मी त्याला कधीच एकटं नाही सोडणार. फक्त मी तुम्हाला दोघांना रिक्वेस्ट करते, प्लीज तुम्ही दोघं तुमचा प्रीतमवरचा विश्वास कमी नका होऊन देऊ. मला खात्री आहे प्रीतम परत सुधरेल. मी सुधरवेन त्याला. मला माझा प्रीत परत हवाय. फक्त तुमच्या दोघांचा माझ्यावरचा विश्वासही कमी नका होऊन देऊ. दिशा, अगं उठ. दिशा, इतकं सगळं होऊन सुद्धा अजूनही तुझा प्रीतमवर विश्वास आहे? हो सासू मॉम, माझ्या प्रीतवर पूर्ण विश्वास आहे आणि मला खात्री आहे तो नक्की चेंज होईल परत. दिशा, मी तुझं लग्न प्रीतम बरोबर ठेवून चूक तर केलेली नाहीये ना? म्हणजे तुझ्यासारखी गुणी, चांगली मुलगी तिच्या आयुष्याशी खेळत नाहीये ना मी? मला माझाच निर्णय चुकल्यासारखा वाटतोय. दिशा, मी अगदी मनापासून सांगते तुला, प्रीतम सोबत लग्न करण्याचा पुन्हा एकदा विचार कर. तुझा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल. नाही सासू मॉम, हे बघा, मी प्रीतमला माझा हस्बंड, माझा लाईफ पार्टनर मानलं ऑलरेडी. आता मी बॅकआउट नाही करणार. माझं प्रीतमवर खूप प्रेम आहे आणि मला माहिती आहे तो नक्की सुधरेल एक दिवस. डोंट वरी सासू मॉम, सासरे डॅड, आय एम व्हेरी हॅपी विथ प्रीतम. दिशा, माझी खात्री आहे की प्रीतमला ह्या सगळ्यातून तूच बाहेर काढू शकतेस. हो सासू मॉम, तुम्ही अजिबात काळजी नका करू. मी येते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.